दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा कर दयाळ तुमचा अनुग्रह धरो पावन धारो चरचरी मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूत्र मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्यात हृदय आपुली चौपावनी वरी वरी बैसो पावली श्री गुरूंची आत्मरूप गणेश केली स्मरण वरी सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता कोणी की भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखीला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहोत इकडे लक्ष द्या लोकमान्य शास्त्रमान्य जगमान्य जगत वंदनीय जगत गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा आणि गवळणपूर प्रकरणातील अभंग आपण आज काल्याच्या सेवेसाठी निवडलेला आहे आज काला आहे काय आहे काला जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे गवळणपूर प्रकरणातील आणि 4 चरणाचा अभंग विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकाचे भक्त पण ऐका जगातील 3ऱ्या क्रमांकाचे गुरु वारकरी संप्रदायाचे कलशस्थाने असणारे ज्यांचा गाथा पंचवेद असा मानले गेलेला आहे ज्यांचं नाव घेतल्याबरोबर यम सुद्धा थरा थरा कापतो आणि ज्यांच्या दारामध्ये उभा राहून काळ सुद्धा सलाम करतो असा ज्यांचा अधिकार ते जगद्गुरु तुकोबार आहे आणि त्यांचा गवळणपूर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला आहे आज काल्याचं चिंतन करायचे सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग असावा त्याच्यावर चिंतन करावं 7व्या दिवशी म्हणजे काल रात्री जागर मागणी प्रकरणातील अभंग असावा याचं चिंतन करावं लागते आणि आज काल्याचा अभंग असावा काल्याचं चिंतन करावं लागते 3 कीर्तनकार बांधलेले असतात रुमालानं स्वलानं नाही नियमानं वारकरी संप्रदायामध्ये दंडक घालून दिलेला आहे थोर साधू संतांनी हे नियम घालून दिलेले आहेत आणि संतांच्या साधू संतांच्या नियमाचं पालन म्हणून हा अभंग जवळपास सर्वांच्या कानपाठ आणि मुखपाठ असणारा गवळणपूर प्रकरणातील अभंग काल्याच्या सेवेसाठी निवडलेला आहे आज काला आज तुम्हाला प्रसाद मिळणार 7 दिवस तुम्ही जशी जशी सेवा केली वारकऱ्यांची सेवा केली कोणी झाडायचं काम केलं कोणी वाढायचं काम केलं कोणी झोपायचं काम केलं कीर्तन असूनही बरं का सेवा मिळणार आज त्याचं फळ मिळणार प्रसाद मिळणार तुम्हाला प्रसाद बरं का काला 3 प्रकाराचा काल आहे ऐका चिंतन नेहमी ऐकता सध्याच्या काळात लोकांचं माना हळूहळू ऐकणं सुरू आहे आमच्यासारख्याचं कमरा बांधू सांगणं सुरू आहे सांगायचं शिल्लक राहिलं नाही ऐकणारायचं ऐकायचं शिल्लक राहिलं नाही तरी पण पुरेपूर परिवर्तन नाही आणि गुण येणं याचं एकच कारण आहे वागायचं बंद पडलं नुसतं सांगून जमत नाही आणि ऐकूनही जमत नाही क्रिया करूनही दावी ती अंगी वागावं लागतं म्हणून कार्याचं चिंतन तुम्ही नेहमी ऐकता काला 3 प्रकारचा काला दही आणि पोहे लाही पोहेचा काला नंबर 2 हरिनामाचा खिचडी काला नंबर 3 जीव ब्रह्म ऐक्य काला विठ्ठल विठ्ठल लाह्या पोह्याचा प्रसाद खाऊन शरीर पुष्ट होत असतं हरिनामाच्या खिचड्या कालानं अंतकरण शुद्ध होत असतं आणि जीव ब्रह्म ब्रह्माच्या ज्ञानानं जीव ब्रह्मच होत असतो विठ्ठल विठ्ठल काला किती अक्षराचं नाव आहे 2 व्याकरणाच्या दृष्टिकोनातून 3 अक्षर येतात त्याच्यात मधात आ येऊन जातो का आ ला आ नसल्यावर कला असं होईल काला का आणि ला याच्या अगोदर आ येऊन जातो 3 अक्षर येतात का आ ला नरदेव घेऊन जन्माला आला पवित्र तुळशीची माळ गळ्यात नाही भजन करत नाही सप्तेलपट्टी देत नाही पंढरपूरची वारी नाही जन्माला का आला असा अर्थ नाही बरं का सगळाच अगोदर सांगितलेला खरा अर्थ आहे विठ्ठल विठ्ठल चिंतन करण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय पुण्यपावन क्षेत्र असणारे डोंगर तळागाव
या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा ज्ञानेतले सोहळा. भागवत कथेचे व्यासपीठ चालक भीमराव महाराज यांच्या अमृतमय वाणीमधून आपण भागवत कथेचं श्रवण करत आहात. आपण भाग्यवान आहात. लक्ष द्या. नरद्यात आलेल्या जीवाला सध्या भागवत कथेचं श्रवण अत्यावश्यक आहे. का? आपल्याला नरदेय मिळाला, आपण भाग्यवान आहेत. भारत देशामध्ये मिळाला, भाग्यवान आहेत. महाराष्ट्रामध्ये मिळाला, भाग्यवान आहेत. परमार्थ करून राहिलो, पुण्यवान आहेत. कोरोनाच्या काळातून वाचून आलो, भाग्यवान आहेत. असेच वाचून राहणार आहेत का? एक दिवस जावा लागणार. ठरलेलं आहे, मरण ठरलेलं आहे. काळा माणूस असो, गोरा असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, झाडा असो, पतला असो, गरीब असो, श्रीमंत असो, आमदार असो, खासदार असो, पंतप्रधान असो, मरण अटळ आहे. ती मरण नावाची शेजारी ती म्हणती माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. मी एकदा तुमच्याकडे आले, तुम्हाला माझ्या बरोबर घेऊनच जाते. तुमच्याकडलं बँक बॅलन्स सुद्धा बघत नाही, सोनं चांदी सुद्धा बघत नाही, आणि अशी तशी येत नाही. संक्रांतीच्या सणासारखी नटून थटून सजून धजून येते. गुलाल फुलं, राम नाम सत्य. एक दिन सज धज के, हर एक दिन सज धज के, मौत की शहजादी आएगी. एक दिन सज धज के, मौत की शहजादी आएगी. मग ना सोना साथ आएगा, ना चांदी साथ आएगी, ना सोना साथ आएगा, ना चांदी साथ आएगी. काही सोबत येणार नाही आणि मरण तर येणार. पण आता आहे का? मरण कोणाला येणार? मरण ज्या शरीराला येणार ते शरीर मी नाही, शरीरात राहणारा मी आत्मा परमात्मा माझं स्वरूप असल्यामुळं मला मरण नाही, जन्म नाही, पाप नाही, पुण्य नाही, सुख नाही, दुःख नाही, धर्म नाही, अधर्म नाही, असा असणारा मी. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेन त्यापो न शोषयती मारुता. मला मरण नाही, मी न मरणार आहे. कसं मरायचं ही भागवत कथा शिकवते. म्हणून तुम्ही भागवत कथेचं श्रवण करत आहात. तुम्ही भाग्यवान आहात. अशा अखंड हरिनाम सप्तामध्ये काल्याची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या अगोदर तुमच्या गावामध्ये मी 1-2 वेळेस येऊन गेलेलो. त्याला झाले असतील 20 वर्ष बरं का. त्यानंतर आता योग आला आणि काल्याची सेवा मिळाली. ती सेवा म्हणजे आपल्या गावचे हरिभक्त म्हणायला काही हरकत नाही. परमार्थाची दर्दी आहे, परमार्थाची खूप आवड आहे. म्हणून आमचे चव्हाण बंधू बरं का मुंबईहून आले. त्यांनी गोळेगावला माझं कीर्तन ऐकलं. म्हणले महाराज एक सेवा डोंगर तळा या ठिकाणी असू द्या. म्हणलं आपल्या परिचयाचंच गाव आहे. मी 2 वेळेस सेवा करण्यासाठी गेलेलो आहे. तेव्हापासून महाराज मुंबईहून फोन आणि तळमळ अंतकरणामध्ये तळमळ परमार्थाविषयी आवड असायला पाहिजे. वास्तविक काही कमी नाही जीवनामध्ये, पण परमार्थाची तळमळ आहे. म्हणून त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. वेळ आपल्याकडे जास्त नाही, त्यामुळं कुछ तुम समजो कुछ हम समजे. सर्वांचे नाव घेऊ शकत नाही. बऱ्याच वर्षानं आल्यामुळं नाव माहिती नाही. आले आमचे सोनुळे बाप्पू त्यांच्याकडे थोडासा थांबलो. त्यानंतर आमचे कार्यकर्ते भेटले. आल्याच्या नंतर महाराज बाकी जास्त काही परिचय नाही राहिला एवढा. आता 20 वर्ष झाले, त्याच्यामध्ये आमचं सीझन सुरू झालं आणि सध्या ध्यानावर नाही 2-1 महिने. हे नाही विनोदाचा भाग सोडून द्या. सुंदर अशी टाळकरी मंडळी बरं का, गुणवान मंडळी सगळी परिचयाची आहे. सगळ्याचे नाव घेत बसत. आता आपल्याला वेळ घालवायचा नाही, कारण दिंडी प्रदक्षिणा उशीर झालेला आहे. जी काही सप्ताहाची कमिटी असेल, जी काही अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी, सर्व कमिटीवर का धन्यवाद तुम्हाला. खूप सुंदर असा माहोल आहे, आनंद आहे या ठिकाणी. जंगल में मंगल बरं का. मंगलता, दिव्यता आणि रम्यता या ठिकाणी. मस्त पाणी इकडं तळं असं प्रसन्न वाटायले महाराज. वाटायला इथून आता जाऊच नाही. खूप सुंदर महाराज सुद्धा आमचे चॅनलवाले समोर बसलेले आहेत, परिचयाचे. हे प्रतिष्ठित व्यक्ती माझ्या समोर. सर्व टाळकरी बरं का. पण आता मृदंगाचार्याच्या बाबतीत एकदा टाळी वाजवावंच लागेल. क्या बात आहे. कारण वय लहान महाराज कीर्तिमान, काय तपश्चर्या आहे, काय रियाज आहे महाराज. म्हणजे भगवंत कोणाला काय देईल सांगता येत नाही महाराज. आणि म्हणून सुंदर आमचे महाराज सुद्धा आहेत समोर. आणि सिस्टीमच्या बाबतीत एकदा टाळी वाजवा. आणि परिसरातील आलेली प्रेमाची मंडळी, सर्व माझे कार्यकर्ते मंडळी, सर्वांचे नाव माहिती नाही, माफ करा. आमचे वाघमोडे ऑपरेटिंग सुंदर करतात बरं का. सर्व तुम्ही तुमच्या बाबतीत आता एकच बोलणार. संतांच्या भाषेत सांगायचं झालं, तुम्ही सध्या कोण आहात? तुम्ही परमेश्वर आहात, तुम्ही देव आहात. प्रभू तुम्ही महेशांची या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. किंवा देवची बरे देवची बरी आणि तुका म्हणे खरे तुम्ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मोकळं बोलायला चालते, पण हे जे 3 कीर्तन आहेत याचं चिंतन थोडं थोडं करावं लागतं. याच्यात बांधून असतो महाराज. त्यामुळं काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या प्रसंगासाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंग 4 चरणाचा आणि गवळणपर प्रकरणातील. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोणी एकी भुलली नारी, त्या गोकुळामधल्या गवळणीची काय अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. कारण परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व नाही, अवस्थेला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घरी तुमची काय व्यवस्था आहे, तुम्ही केवढे आहेत बर का, किती श्रीमंत आहेत त्याला महत्व नाही. तुमची अवस्था काय, तुमचं कर्तव्य काय, तुमचं कर्म काय, त्याला महत्व आहे. व्यवस्था किती असू द्या. एक माणूस श्रीमंत महाराज, खूप श्रीमंत, कशाची कमी नाही. बंगला, एसीचा बंगला, 4 व्हीलर मध्ये एसी, चांदीचं ताट, सोन्याचं पाट, चांदीच्या ताटावर सोन्याच्या पाटावर, काहीच कमी नाही महाराज. श्रीमंती खूप, परिस्थिती चांगली. काय परिस्थिती चांगली. एक दिवस पत्नीनं भात बनवला. भात का तो कंट्रोलचं का तांदूळ असतील का, 200 रुपये किलोचे तांदूळ. भात बनवला, भात वाढला, सोन्याच्या पाटावर बसला, चांदीच्या ताटात जेवू लागला, भात जेवू लागला. भात जेवता जेवता मोहरी एवढा खडा त्याच्या दाताखाली आला. कडकन वाजलं, राग आला त्याला. असा भात बनवत असते, अक्कल नाही तुला, काय कमी आहे आपल्या घरी. केवढा खडा आला, ताट फेकून आणलं महाराज पत्नीर. राग आला त्याला. जसा राग आला तसाच आळंदी ते पंढरपूर दिंडीमध्ये गेला. दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज आळंदी ते पंढरपूर पायी चालला 35 किलोमीटर. पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर बर का थकला. थकल्याच्या नंतर मग तिथं बसला. भूक लागलेली होती, पण हरिपाठ झाल्याशिवाय जेवायला तिकडं नेहमी. भूक लागलेली म्हणता येईन, मुकाच बसला. हरिपाठ झाला. हरिपाठ झाल्याच्या नंतर महाराज म्हणले बसा पंक्ती. पंक्ती बसल्या. चाललं वाढणं. मग तिथं चांदीचं ताट आहे का, तिथं कोणचं ताट, पण तिथं काही म्हणता येत नाही. आपल्या भारतातला एक माणूस आणि जपानचा माणूस दोघे एकमेकाला भेटले. जपानवाला म्हणे आमचा देश लय श्रीमंत आहे. म्हणे कस काय, आम्ही 1 महिनाभरच भांडे वापरतो, एका महिन्यात फेकून देतो. भारतातलं म्हणे लय दलिदर लोक आहेत तुम्ही, 1 महिनाभर. अरे आम्ही एकदा जेवण फेकून देणं संगच. भारत देश म्हणजे ती कलाकार मंडळी. त्याला ते पात्र वाढलं महाराज आणि मग भात वाढणं सुरू झाला. भात वाढला. कुंडलीवर ते घ्यायच्या अगोदर वारीची झुळूक आली ना, अख्खा कचरा खडे याच्या भातावर. आता निवडून काढायला का एक खडा होता का. याला भूक लागलेली असल्यामुळे एकातच काढवला. 5ची मोटर सुरू झाल्यासारखा झटका सुरू केला त्यानं. पोट भरून भात खाल्ला. आता ऐका बर का, घरी त्याची परिस्थिती चांगली होती पण मनस्थिती चांगली नव्हती. वारीमध्ये परिस्थिती नाही पण मनस्थिती चांगली आहे. विठ्ठल आणि परमार्थामध्ये मन चित्त मनस्थिती चांगली असली की अवस्था प्राप्त होत असती. आणि अवस्थेचा परमार्थ आहे, व्यवस्थेचा. काय थोरपण जाळायचे तुका म्हणे येथे भजन प्रमाण. आणि काय थोरपण, हे बा संपत्ती किती असू द्या, संपत्ती सोबत येत नाही. पवार साहेबांच्या काय सोबत आलं गेलं, संपत्ती गेली का, गेले का नाही. आजही चालले का नाही लोक. मरणाची संख्या जास्त वाढली, ध्यानात ठेवा. दगदगीची योग आहे, त्यामुळं हुशारीनं वागा. रोडवर तर जपून वागा. मागा रोडवर तर इतके मारायला लागले, कधी कधी भीती वाटून राहिली. आमच्या इकडे रोड सोडून एक माणूस लगवेला बसला 3 हात जाऊन. तिथं एक जणांनी गाडी नेली त्याच्या अंगावरून, तिथं मारला. ते आमच्या वारकरी संप्रदायातले 3 गुणवान गेले महाराज. तुम्हाला सर्वांना माहिती गेले का नाही. रात्रंदिवस बिचारे आमचे बर का सेवा करतात. मी तर म्हणतो या जगामध्ये 2 व्यक्ती सतत जागा आहे म्हणून आपला देश, आपला धर्म, देव, मंदिर.
दोन व्यक्ती कोणच्या ऐका, एक माझा जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शत्रू बरोबर झुंतो लेकरा बाळाची पर्वा न करता, स्वतःच्या शरीराची पर्वा न करता सीमेवर तो जवान, दुसरी वारकरी मंडळी प्रत्येक गावामध्ये जाऊन समाज प्रबोधन करतात, वाईट संस्कारावर मात करतात, चांगले संस्कार घडून देतात. या दोन व्यक्तीचे उपकार आहेत दादा. म्हणून मी पहिलं सांगत असतो माझ्या तरुणांना आणि समाजाला की बाबा रे, दिवसातून एकदा तरी त्या जवानांची आठवण करत जा आणि आपल्या गावामध्ये संत मंडळी आली यांची सेवा करत जा, निंदा करत जाऊ नका. आपल्या गावात संत आले ते आपलं भाग्य असतं, आपल्या दारात संत आले ते आपलं सौभाग्य असतं, आपल्या घरात संत बसले ते आपलं अहोभाग्य असतं, आपलं मस्तक संतांच्या चरणाला लागलं ते आपलं महत् भाग्य असतं. एवढं कळून जर संत नाही कळाले मग ते आपलं दुर्भाग्य असतं. विठ्ठल म्हणून बर का. आणि तरुणांची गरज आहे, परमार्थाला तरुणांची गरज, गावाला तरुणांची गरज आणि देशाला तरुणांची गरज. गावातला तरुण सुधारला, गाव सुधारलं, गाव सुधारलं तर देश सुधारला. आणि माझा तरुण सुधरू शकतो फक्त या धर्ममंडपामध्ये, याच ठिकाणी. म्हणून सप्ताहाची गरज. गावातला सप्ताह म्हणजे गावची चार्जिंग आहे. दिवसभर मोबाईल चालावा यासाठी मोबाईलला 2 घंट्याच्या चार्जिंगची जशी गरज आहे, 12ही महिने हे शरीर संसारामध्ये आनंदी राहावं यासाठी या शरीराला 7 दिवसाच्या सप्त्याच्या चार्जिंगची गरज आहे. विठ्ठल सत्य काय करायचे, एवढा खर्च कशाला करायचा. बऱ्याचशा ठिकाणी निंदा करतात लोक, म्हणले हे अडाणी लोक धंदे झाले महाराज लोक यायचे, टाळ वाजवायचा डाळ खायची, टाळ वाजवायचा डाळ खायची, काही काम नाही राहिले बोलतात लोक महाराज. हो काय करायचं हे अडाणी, म्हणजे आपण भजन करणारे अडाणी आणि ते शिक्षित, देवाला मानत नाही, शिक्षित. आपण अडाणी. आपण अडाणी कशामुळे, शिकरलेला शेंबूड रस्त्यावर फेकून देतो म्हणून अडाणी. ते शिक्षित कशामुळे, शिकरलेला शेंबूड दस्तीत घेऊन खिशात ठेवून देतात म्हणून शिक्षित. परमार्थ अडाण्याचा नाही, शिक्षिताचा नाही, श्रीमंताचा नाही, गरीबाचा नाही, काळ्या माणसाचा नाही, गोऱ्या माणसाचा नाही, आमदाराचा नाही, खासदाराचा नाही. परमार्थामध्ये येऊन जो अवस्था प्राप्त करून घेतो त्याचा परमार्थ आहे. विठ्ठल बद्दल बोलायलो बर का. जीवनामध्ये ती जवान माझी, त्यांची अवस्था आहे काय म्हणायचं तुम्हाला, त्यांची काय सीमेवर अवस्था आहे, डायरेक्ट अशी अवस्था आहे, दे जावं अथवा राहून देशासाठी दृढ भाव. सुंदर टाळी वाजवा यांच्याबद्दल. दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. आणि तरुणांनी ऐकावं म्हणून प्रत्येक कीर्तनात 12ही महिने 5-10 मिनिट मी देशातल्या वीराबद्दल बोलत असतो. कोणाला आवडो अगर ना आवडो. नाही तर बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात महाराज माया ब्रह्म जेवढ परोक्ष विवर्तवाद परिणामवाद आज्यादवाद सांगा ना. मी म्हणलं येड्या फोटाने खाणारा काजू बदाम एकदम पचन होत नसतात. ही गरजेचं आहे, काळाची गरज आहे. कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, तरुणांशिवाय मजा नाही महाराष्ट्राच्या मातीला सप्ताहाच्या साथीला. धन्य जे गीतोची एक हररंगीनाची तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आता ऐका, जवान आहे तरुण, तरुण आहे जवान, तूच आहे महाराष्ट्राची शान. फक्त परमार्थात ठेव भान, जीवनात होणार नाही दानादान. देशाविषयी असू दे अभिमान स्वाभिमान, आणि ओठवर असू दे ज्ञानोबराय तुको बरायचंच गुणगान, तोच खरा जवान. त्यांची अवस्था आहे, शरीर सोडायला तयार आहेत. आतापर्यंत किती जणांनी शरीर सोडलं, फासावर लटकवलं. जानेवारी महिना, उद्या फेब्रुवारी. आता हा जानेवारी महिना आहे का लागला आजपासून फेब्रुवारी, आजपासून फेब्रुवारी लागला. 26 जानेवारीची दिवशी त्या देशातल्या वीरांचे देशगीत म्हणजे अभंग आपल्या कानावर आदळले, अंगावर शहारे आले, डोळ्यातून पाणी आलं, नाही का. मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू. आ ओ आ ओ
मी आता मी माझं कशाला होते काय असतंय चिंतन कार्याचं आहे चिंतनीय मंडळी काय करते मूर्खात काढायचा प्रयत्न करते परमार्थाचे आव्हान आणणारे लय लोक झाले एका ठिकाणी मी हे देशगीत गाऊ लागलो तरुण मंडळी टाळ्या वाजू लागली अंगावर शहारे आले 2 महाराज बसले समोर म्यावला रे झालं काय यायचं का कापूस जळाला का हळद भिजली कीर्तन झाल्यावर एक जण भेटलं म्हणे महाराज तुम्ही तर गाणेच म्हणलं तुला एका दगडात खाली पाडीन करू माझं नाव पारदी म्हणलं पाकिस्तानचा आहे का तू मूर्खा हे गाणे हे देशगीत म्हणजे त्यांचे अभंग काय आहेत अभंग आहेत पटवून देतो ना त्यांना आपण वीर म्हणतो का नाही आपल्या देशाची काय म्हणतो वीर म्हणतो नुसतं वीर नका म्हणू भक्त म्हणा का भक्त ऐशे जाणांची देही देहावर उदास म्हणजे देहाची आसक्तीच नाही देवासाठी धर्मासाठी देशासाठी आजही शरीर गेलं तरी चालते उद्याही गेलं तरी चालते विठ्ठल आमची संत मांदियाळी होऊन गेली नुसते टाळ वाजवणारे संत नका म्हणू त्यांना सुद्धा वीर म्हणा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार म्हणून यांना वीर ही म्हणा संत ही म्हणा त्यांना वीर सुद्धा म्हणा आणि भक्त सुद्धा म्हणा हे अभंग देशगीत त्यांचे आणि हे अभंग यांचे विठ्ठल असं काय नाही कार्याचं चिंतन तर मी सांगणारच आहे पण आधी ऐका बर का विषय असा आहे मी कडवं सुद्धा जोडलेलं आहे सावध व्हा तरुणांनो आईस नका करू जन्म मरण 7 दिवसाचा विचार करू फासावर गेले भगतसिंग सुखदेव राजगुरू दिवसामधून एकदा तरी आठवण करू देशाची शिपाई भारत मातेसाठी लढतात आताचे आई बाप मुलीचा गर्भ पाडतात स्त्री धनाचा सांभाळ करून गाईला बी पाळूया हे चला हो गावकरी आपण सप्ताह करूया अशी 47 कडवे मी मनान जोडली आपल्या जोडाजोडीचं लय ना आधी काही वाघ मी तुम्हाला सांगणार आहे सप्त्याशिवाय गाव सुधरत नाही सप्ताह झालाच पाहिजे पण पहिलं कडवं आहे ऐका सप्ताह करू होय एका विचारानं दूर सारोनी राजकारण नाही धरायचं पार्टिशन वागू संतांच्या सांगण्याप्रमाणे वर्गणी करा तारखी बी धरा पण तारखेचा महाराज स्वतः खरा आपल्या जाती नातीचा महाराज नसतो वारकरी जातीचा आणूया चला हो गावकरी आपण सप्ताह करूया परत सांगतो ऐका अशी या सप्त्याची कीर्ती सांगू काही सप्त्याशिवाय गाव सुधरत नाही विना घेती आमची मुक्ताबाई भावना माणसाची राहिली नाही या हो विना तू येतो म्हणतो खांद्यावर लातो घेऊन हिंडतो अरे नंबर वारी विना घेऊन पुण्य कमवूया चला हो गावकरी आपण सप्ताह करूया आजच्या युगात फिरले वार टीव्ही चॅनल झाले घरोघर मोबाईल पाहून बिघडलेत पोरं फायटिंग मारतेत बापावर माझं म्हणणं टीव्ही आहे नका पाहू देऊ सत्यात धाडा गावातले रस्ते मंदिर झाडा संत गाडगे बाबा अभियान हाती घेऊया चला हो गावकरी आपण सप्ताह करूया अशी 47 कडवी अभंग निवडायचंच काम नाही कीर्तन आणि म्हणून बरं का जनरल बोललो थोडस विठ्ठल करतात कोण जगद्गुरु तुकोबर आहे गोकुळामधल्या गवळणीची अवस्था काय झाली इकडे लक्ष द्या कोणी एकी भुलली नारी साधक म्हणले महाराज एकी म्हणजे त्या गोकुळातली एकच गवळण भुलली का महाराज म्हणले नाही सगळ्याच भुलल्या मग तुम्ही एकी कशी म्हणता महाराज म्हणले कधी कधी एकी म्हणण्यामध्ये सगळे संबोधले जातात आमच्या गावची काय आहे सांगताना आपण काय सांगतो आमच्या गावची एकी आहे आमच्या ग्रामपंचायतची एकी आहे आमच्या कुटुंबाची काय आहे एकी आहे तसं महाराज सगळ्याच गवळणी पण जगद्गुरु तुकोबर आहे जरी एकी म्हटले पण सगळ्याच गवळणी आल्या महाराज म्हणतात सगळ्याच गवळणी भुलल्या काय झाल्या भुलल्या आता नीट लक्ष देऊन ऐका एक आहे ज्ञान आणि एक आहे अज्ञान आणि दोन्हीचं काम हे भूल पाडणं विठ्ठल 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 आणि ज्ञान सुद्धा भूल पाडते अज्ञानाने संसारिक जीवावर पाडलेली भूल म्हणजे परमार्थाकडे येऊ देत नाही
मंडपाकडे येऊ देत नाही, माळ गाळ्यात घालू देत नाही, पट्टी देऊ देत नाही, आवाज सुद्धा कानावर येऊ देत नाही. तिकडं करा म्हणले तुतार्या, सहन होत नाही आम्हाला. हिरण्यकशिपूची अवलाद इकडे येऊ देत नाही, हे आवडू देत नाही. अज्ञानानं संसारिक जीवावर पाडलेली भूलच आहे. आणि ज्ञान भक्ताला झालं. काय झालं भक्ताला ज्ञान? शरीर पंचमहाभूताचं. मी काळा नाही, मी गोरा नाही, जाड नाही, पतला नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, धोंडीबा नाही, कोंडीबा नाही, मी तो वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मी. बर का? शरीर पंचमहाभूताचं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, देहीची विदेही भोगो दशा, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ, सावधान. शरीर मी नाही, अहम ब्रह्मास्मी, मी तो वासुदेव तत्वता. ज्ञान झाल्यामुळं बर का, शरीराचं ज्ञान झाल्यामुळं शरीर आज गेलं काय, उद्या गेलं काय, त्या शरीराविषयी काय नाही, मोह नाही. शरीराचा निराश झाला, शरीराचा त्याग झाला. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत नामस्मरण विषय येतो त्यांचा. झाला नारायण नावळे जनधन माता पिता. काही भक्त झाडाला उलट टांगून घेतात जंगलामध्ये जाऊन, खाली मुंडकं वर पाय, कठोर तपश्चर्या करतात, निश्चय करतात. या डोळ्यांनी एकदा भगवंत पाहायचा म्हणजे पाहायचा, बस कठोर तपश्चर्या करतात महाराज. त्या ठिकाणी कावळे की धड पक्षी येऊन चोचा मारतात शरीराला, तरी थोडेही ढळत नाहीत. मांस तोडून खातात तरी थोडेही ढळत नाहीत. रक्त सांडते जमिनीवर तरी थोडेही ढळत नाहीत. ते उलट सांगतात, हे की धडांनो, कावळ्यांनो, पक्ष्यांनो, अरे आमचं पूर्ण मांस तोडून खा, काही हरकत नाही, आम्ही थोडेही ढळणार नाहीत. फक्त दादा हो, आमचे 2 डोळे खाऊ नका बरं का. या 2 डोळ्यामध्ये त्या भगवंताची आस लागलेली आहे. तेवढा भगवंत या 2 डोळ्यानं बघू द्या. वाटल्यास पूर्ण मांस खा, तोडून खा. खूप सुंदर एका ठिकाणी म्हटलेलं आहे. ऐका. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. अरे कागा 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 सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. ये दो मत खाइयो, इन्हें प्रभु मिलन की आस. विठ्ठल भक्तांना ज्ञान झाल्यामुळं भक्त शरीरावर नाही, देहीची विदेही भोगो दशा. ज्ञानानं पाडलेली भक्तावर भूल, अज्ञानानं पाडलेली संसारिक जीवावर भूल. त्या गवळणीला ज्ञान झालं. ऐका, नुसत्या गवळणीला एका नाही बर का, गोकुळामधल्या सगळ्या गवळणीला काय झालं? ज्ञान झालं. गोपिकांना सगळ्यांना ज्ञान झालं. बरं, त्या इतक्या भाग्यवान, इतक्या पुण्यवान, काही न करता ज्ञान झालं. तप नाही केलं, जप नाही केला, काहीच नाही केला. किती पुण्यवान असतील ते मी म्हणत नाही. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जप तप. त्यांना ते ब्रह्मज्ञान झालं, ज्ञान झालं म्हणून त्या शरीरावर नाही, त्यांची अवस्था बिघडली. अवस्था कशी झाली? बाजारला गेल्याच्या नंतर, दही दूध घेऊन बाजारला गेल्याच्या नंतर तिथं दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं म्हणायचं ना, तर त्या गवळणी
मी संगण येणार आहे तुला. खरंच वाजवणार लय आहेत मला. धरपड मारपड तिकडं तरफड समजून घेऊन वाजवणारे आहे की नाही. फक्त 8 ताल कमी हानभर का सवय नको लावू दे. तो महाराष्ट्रामध्ये नाही जगभरामध्ये लय मोठा होशील. 1-2 वेळेस 8 तालाचा प्रकार दावायचा नेहमी नाही. आणि तू राग येऊ देऊ नको, कारण मी वाजवतोय. मी सगळ्यांना माहिती आहे सर्व गुण संपन्न आहे, माऊलीची कृपा आहे की नाही. असू द्या कोण्या जातीतला, जातीचा इथं संबंध नाही. मी आदिवासी, माझं आडनाव पारधी. लोक शॉर्टकट पारधीच म्हणतात. बरेच लोक पारधी कसं आहे चला कीर्तनाला पाहू. मी का गाडीवर बसून हिंडणारा पारधी नाही बाबा. ऐका, थोडंसं डोक्यातलं खुल जाण्यासाठी बोलतो बरं का. हे बघा, आपण सगळे एक आहोत. इथं समाजाचा प्रश्न नाही, हा वारकरी संप्रदाय. इथं जातीचा प्रश्न नाही दादा. आता लोकांना परमार्थ जातीवर घातला, तो भाग वेगळा आहे बरं का. आपले महाराज आपल्या साखळीचे, आपल्या जातीचे नातेवाईक कायनो वायनो वगैरे फलानं बिस्ताना अमकं टमकं रुमण्यान आणायला पाहिजे पोत्यात घालून. लय अवघड. परमार्थ भेद जाण्यासाठी का भेद वाढण्यासाठी? भेद जाण्यासाठी. परमार्थ करून जर भेद वाढत असेल तर काय उपयोग आहे परमार्थ करून? अवघड परिस्थिती आहे महाराज, लय अवघड. आता ऐका, नीट लक्ष द्या. संत आणि वीर प्रत्येक जातीत जन्माला आले, परंतु त्यांच्याकडे जात नाही. हे रोज आपण ऐकतो, तरी पण आपली जात नाही. नाही कळालं? परत ऐका. संत आणि देशाचे वीर प्रत्येक जातीत जन्माला आले, परंतु त्यांच्याकडे जात नाही. हे रोज आपण ऐकतो, तरी पण आपली जात नाही. आता कळालं? परत सांगतो. संत आणि वीर प्रत्येक जातीत जन्माला आले, परंतु त्यांच्याकडे जात नाही. हे रोज आपण ऐकतो, तरी पण आपली जात नाही. आणि आपली घालवण्यासाठी परमार्थ प्रत्येक संतांमध्ये बरं का. आता बेलदार समाजामध्ये, आता भाऊ बेलदार आहे, पण इतकी तळमळ आहे महाराज. बेलदार समाजामध्ये कान्हू सती माता अवताराला आली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पानरखेड गाव भव्य मंदिर आहे, भव्य सप्ताह होतो महाराज. ती आई आपल्या पतीला सरणावर बसून स्वतः सती गेली. एवढा चमत्कार आहे त्या ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी मी कीर्तन केले त्या समाजामध्ये. हा, आदिवासी समाजामध्ये भगवान बिरसा मुंडा कोणी भक्तच आहे. इंग्रजाबरोबर लढा देऊन गेला. पाहतो आदिवासी वीर जन्माला भूमीवर, पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा ती निलोकी झेंडा. मुंडा 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 माझा क्रांती सूर्य बिरसा मुंडा. शॉर्टकट प्रत्येकाबद्दल बोलायचं आपल्याला, कोणाला राग नाही आला पाहिजे. भीतीला अवघड झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची जर तलवार नसती तर हा वारकरी संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आला नसता. ध्यानात ठेवा. आता 19 फेब्रुवारी जगात भारी, त्या दिवशी 2 कीर्तन आहेत माझ्याकडे. सांगायचं म्हणजे प्रत्येक समाज, कुठलाही समाज असो, वीर आणि संत भक्त त्या समाजामध्ये जन्माला आलेले आहेत. गुळ माझ्यापर्यंत द्यायला. रोज कीर्तन असल्यामुळे आवाज बसलाय. लय गुळाचे व्हॅले संपवले आम्ही. देव भेटल गॅरंटी. तुम्हाला कशामुळे बोलवलं माहिती का? तुमच्यावर विश्वास आहे माझा. एका ठिकाणी मी गुळ खाऊ लागलो, गुळ खरट लागू लागला. त्या माणसाकडे बघितलं, तेव्हा नाकात बोट घाल जाईन, इथं गुळाचं फडकलं. त्यामुळे म्हणलं तुम्ही या समोर. तू का म्हणे नाही जाती सवे. चला त्या गवळणीची अवस्था. गोविंद घ्या गे कोणी, दामोदर घ्या गे. दया तू झालो लोण्याला काय म्हणायच्या? गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या. भुलल्या का नाही? भुलल्या ना. त्या देहावर राहिल्या नाही, शरीरावर राहिले. परपंच भुलल्या, संसार भुलल्या. बस वेणूचा नाद लागला, बासरीचा आवाज ऐकून. आणायला पाहिजे करू.
जेव्हा आमचे महाराज लोक चला म्हणत होते तेव्हा येऊन महाराज लय वेळ आहे ना, घालून माळ गाळ्यात लय वेळ आहे ना महाराज, करून परमार्थ लय वेळ आहे ना महाराज, दोन्हीचे 4 हात व्हाव द्या ना लय वेळ आहे ना महाराज, एकदा दोनाचे 4 हात झाले म्हणजे मी 4ही पायान मोकळा, म्हणजे बैल एक काय बोलतात. वेळ आहे म्हणतात, वेळ आहे का आपल्याकडे दादा? खरंच वेळ आहे का? पुढच्या वर्षी या मंडपामध्ये शेजारी शेजारी बसून कीर्तन ऐकल्याची गॅरंटी आहे का? नो गॅरंटी. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. खरं सांगू तुम्हाला संपत्तीच कमवायची का? ते एक काम करा दादा, आपल्या पोटी आलेली संतती सुसंस्कारिक बनवा, ती आपली खरी धनसंपत्ती. नुसतं कमवत बसू नका. रात्रंदिवस लोक पळायलेत, तोंडाला फेशी उस्तर पळायलेत, चाळ घोळ खोवून पळायला लागलेत कमावण्यासाठी. डाव्या पिढीला पुरलं पाहिजे. 2 नंबरचे धंदे करून का होईना रात्रंदिवस पळणं सुरू आहे. शासनाने गतिरोधक टाकलेत रोडवर, तरी आवरायला तयार नाही, इतके लोक पळायलेत. माझं म्हणणं आहे, एक काम करा, संततीकडे लक्ष द्या. 30-30 हजाराचे मोबाईल, मुलं काय करतात लक्ष द्या. 2-2 वाजेपर्यंत मुलं बर का रोडवर, पुलावर, वाटेवर मोबाईल पाहत बसतील. रात्रीच्या वेळेला पण कीर्तनाला येणार नाही. अवघड परिस्थिती आहे सध्या, कठीण परिस्थिती आहे. आपल्या पोटी आलेली संतती जर सुसंस्कारिक असेल, तुम्ही कमवूच नका, ती एक दिवस कमावल्याशिवाय राहत नाही. आपल्या पोटी आलेली संतती जर बिघडलेली असेल, कितीही कमवून ठेवा, ती एक दिवस गमावल्याशिवाय राहत नाही. आई वडिलांची सेवा करणारा, पंढरपूरची वारी करणारा, देशभक्त असावा, वारकऱ्यांची सेवा करणारा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, कुळी कन्या पुत्र होती जे, आणि दयाचा हरिक वाटे देवा. संतान अशी असावी महाराज. नंदराजाला मुलगा नव्हता, भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, नंदराजाच्या घरी बाळ म्हणून अवताराला आले. आता बऱ्याच वर्षानं मोठ्या माणसाला मुलगा झाला, गावामध्ये सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला महाराज. नंदकोल आलो भयो, नंदकोल आलो भयो, नंदकाल आलो भय. अगोदर एकाच गवळणील कळालं होतं, यशोदेला पुत्र झाला असं एकाच गवळणील कळालं, पण त्याच्यानंतर 5 मिनिटांमध्ये सगळ्या गोकुळामध्ये कळालं. त्याचं कारण काय? त्या काळात मीडिया नव्हता. त्या काळातला मीडिया म्हणजे हेच. आज मी बघा, यांच्या पोटात एखादी गोष्ट आहे, 5 मिनिटाची वरी राहत नाही. एकमेकीला जर भेटले ना, पाणी आणायला गेल्यावर म्हणा, बाथरूमला गेल्यावर, दोघी जण कसं काय झालं त्याच्या, बरी ती पोरगी आहे का गेली पण काय म्हणते. एखादा माणूस जर भस्कन मधात आला, दुसरा काय केली भाजी, पोटात सपदणार नाही. एक म्हातारी शौचालय चालली बाथरूमला, एक माणूस गडी खंदू लागला. गडी खणता खणता त्याला सोन्याची कळशी सापडली. त्यानं वाटलं म्हातारीने पाहिलं कोण, पळपळ गेला. म्हणे गंगू मावशी. म्हणे काय, कोणाला सांगू नको बरं, मला कळशी सापडली म्हणून. ती म्हणे नाही बापा, मी कशाला सांगू, मला काय करायचं. आली तिकून मावशी, भेटली ठकू मावशी. काय चाललं गंगू मावशी? काय नाही, तो गांग्या, त्याला सोन्याची कळशी सापडली आणि मला म्हणतो कोणाला सांगू नको. आता मी कशाला सांगू कोणाला. पुन्हा समोर गेली, गंगू मावशी काय चाललं? काय नाही, तो गांग्या, त्याला सोन्याची कळशी सापडली आणि मला म्हणतो कोणाला सांगू नको. आता मी तरी कशाला सांगू कोणाला. पुन्हा समोर काय चाललं गंगू मावशी? काय नाही, तो गांग्या, त्याला सोन्याची कळशी सापडली, मला म्हणतो कोणाला सांगू नको. आता मला काय करायचं, मी कशाला सांगू. सांगणं काय याच्यापेक्षा वेगळं आहे. बांध्या गावाला सांग सुटली ना, तसे त्या गवळणील Oh
बऱ्याच लोकांना इथं नाचं वाटत. इकडं नाही, तिकडं डीजेवर कडळच पाणी केशिवच तर नसतं. आमच्या इकडे 2-3 म्हातारी मेली डीजेच्या आवाजात. तिकडं नाचून काय उद्धार होणार आहे का? पण इथं म्हणले महाराज उद्धार होतो इथं जर नाचलो. धन्य जे गीतोची हरिरंगी नाचे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना धन्यता देतात. जगद्गुरु तुकोबर आहे धन्यता देतात. म्हणून माझ्या तरुणांनी डीजे बंद इथं नाचलं पाहिजे, इथं आनंद घेतला पाहिजे. आमचा देव नाचला तर आपल्याला काय लाजे? विठ्ठल काय झालं? पुत्र झाला यशोदेला. आता यशोद मातेला पुत्र झाला, मुलगा झाला नंदराजाला. सगळ्या गोकुळामध्ये आनंद, असा आनंद महाराज. त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरणारी गुड्या पताका तोरणे. जसा आपल्या गावामध्ये सध्या आता आनंद आहे, असा आनंद गोकुळामध्ये महाराज वाटेवर बसून कथा करू लागले बरं का, कीर्तन करू लागले, भजन करू लागले. सर्वांना आनंद झाला महाराज. नंदकल आला भयो, नंदकोल आला भयो, नंदकोल आला भयो. तिकडं तिकडं आनंदाची आनंद महाराज. गुड्या पताका तोरणे करती कथा गाती गाणे. ऐशी गलबल झाली दासी जनी हेल घाली. पाणी वाहू लागले नंदराजाच्या राजवाड्यामध्ये. आणि तिकडं मग सगळं झाल्याच्या नंतर बरं का त्या बाळ झालं म्हणजे बाळाला पायाला जावं लागतंय ना, पायाला जावं लागतं का नाही. मग एक एक गवळण जाऊ लागली. पहिली गवळण गेली, बाळाला पाहून आली. दुसरीने विचारलं कसं आहे बाळ, पाहिलं का तू? ती म्हणली बाई सावळे चोरले चित्ते चोरले दुसरी पाहुणा आली बाळाला. दुसऱ्या गवळीने विचारलं तो पाहिलं बाळाला कसं आहे बाळ सांग ना. ती म्हणली बाई सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मने राणीवा घर गेले काय करू सये सावळे. पायाला जाऊ लागल्या, वापस येऊ लागल्या, परिणाम काहीच होईना बरं का. आता नीट लक्ष देऊन ऐका, थोडस चिंतन करायचं. देवाला पाहायला गेल्याच्या नंतर परिणाम झाला पाहिजे. संत म्हणले आम्ही देवाला पाहायला गेलो, देव पाहावाया गेलो, देवाची होऊन या गेलो. आपण मंदिरात जातो, देवाला पाहतो, डोळे भरून इकडं हान इथून हान लगे नीट ते पाहणं वेगळं आपलं. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाला पाहिलं, ते पाहणं वेगळं. तुकोबाराय म्हणतात सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. याला म्हणायचं पाहणं विठ्ठल. आता नीट लक्ष देऊन ऐका. एक गवळण गेली शेवटी तिनं त्या बाळाला पाहण्यामध्ये पाहिलं. तिनं जसं त्या बाळाकडे पाहिलं तेव्हापासून तिनं पुन्हा कोणाकडेच नाही पाहिलं. जसं तिनं त्या बाळाला पाहिलं त्या बाळाचं रूप तिच्या डोळ्यात बसलं आणि डोळ्यातलं मनात उतरलं आणि मनातलं तोंडामध्ये येऊ लागलं दुसरं चिर.
तोची वदनी उच्चारीन तेव्हापासून शरीरावरून राहिली नाही. ते भान विसरली महाराज आणि तेव्हापासून ती अवस्था तयार झाली. डोळ्यात त्याचंच रूप. आणि खरं सांगू तुम्हाला, डोळे तेच धन्य की जे डोळे देवाचंच रूप पाहतात, ते डोळे धन्य. मुख ते धन्य की जे मुख नामस्मरणच करते, ते मुख धन्य. कान ते धन्य जे कान श्रवणच करतात. काय श्रवण करतात? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हात ते धन्य जे हात संतांच्या चरणाची पूजा करतात, देवाच्या चरणाची पूजा करतात, अन्नदान करतात, ते हात धन्य. म्हणून मीराबाई आमची या जगामध्ये धन्य आहे बरं का. कृष्ण कृष्ण रात्रंदिवस कृष्ण. मी राजकन्या आहे, राजाची मुलगी आहे. कशी गल्लीनं नाचून भजन करू, लाज भय शंका दुरावीला. लोक मला हसतील, लोक काय म्हणतील याचा संबंध राहिला नाही. मी स्त्री आहे, स्त्री भाव तिच्याकडे राहिला नाही. अवस्था महाराज एका ठिकाणी सुंदर म्हटलं, ऐका थोडस. आखवो जो श्याम का दर्शन किया करे, है शिष्य वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का समिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा इस हाथ की, है हाथ वो जो भगवान का पूजन किया करे. अरे मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसे लागी लगन मेरा हो गए मगन, ऐसे लागी लगन मेरा हो गए मगन. डोळा बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी. अशी अवस्था प्राप्त झाली महाराज. आणि मग श्रीकृष्ण राजवाड्यामध्ये कौरुकला आणरातीन. टाइम झाला ना, मोठे झाले, 5 वर्षाचे झाले, खोड्या करू लागले, चोऱ्या करू लागले. सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारे. 5 वर्षाचे माझे बाळगे. 5 वर्षाचा श्रीकृष्ण खोड्या करू लागला. असं आपलं चिंतन चालू आहे. नेमकाच खोड्या करायला लागला. याच्या घरात जाय, त्याच्या घरात जाय, कोणाच्या सुनाच्या तोंडाला दही लावून पळून जायचं बरं का. अनेक प्रकारच्या खोड्या. कोणाच्या लेकीच्या मुखाचं चुंबन घ्यायचं, पळून जायचं. असे संतांचं वर्णन आहे. आम्ही आमच्या मनानं बोलत नाही बरं का. कोणी रांगोळ्या जर दारात काढले तर त्याच्यावर मुतायचं आणि पळून जायचं. अष्टदळ काढिले अंगणीन त्यावरी मुती चक्रपाणी प्रमाणे. तुम्ही माणसाला मनानं म्हणाले काय? मनानं जमत नाही, खेटर घावं लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हे ज्ञानच करावं. खेळतो येण्याची खेळावा. हा, त्याचं नुसतं उच्चारण करायचं. श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचं आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या चरित्राचं आचरण करायचं. विठ्ठल विठ्ठल. महाराज लोक सांगत असतात, दोघं नवरा बायको. बाई जात होती पांडव परताप ऐकायला होती आणि मालक जात होते हरिजय ऐकायला श्रीकृष्णाची कथा. एक दिवस घरी आलं. 16,108 बायका ऐकल्या त्यानं. पण त्या ग्रंथातलं तेवढं ध्यानात ठेवलं त्यानं. घरी आल्यावर बायकोल मनीकडे जरा बोर वाटायला जीवन. श्रीकृष्णांत 16,108 बायका केले रे. ती बाई मोठीच. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. होय मी काय म्हणतो? होय 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 नाही मी काय म्हणतो? श्रीकृष्णांत 16,108 बायका केले रे.
4-5 दिवस बाई बोललीच नाही. याचा झपका श्रीकृष्णांत 16,108 बायका केल्या रे. बाई म्हणी मी पांडव प्रताप ऐकायला जाते, त्याच्यात मी द्रुपदीन 5 नवरी केली. म्हणे मी आजपासून काही म्हणत नाही, तू काही म्हणू नको. हो ना महाराज, खरंच महाराज ते यायचं डोकं लय पुढचं असते. या चालू देत नाही कोणी. ते नजरे काही महाराज असो का कोणी असो, पुण्य लागतंय. स्त्री आता आम्ही जर बाहेर गेलो 4 दिवस तर 4 दिवसाचे 4 नारळ बरोबर घरी नेऊन दाखवावं लागते. एक नारळ कमी पडलं तर मग 1 दिवस कुठं होतो. अरे दिलं नाही बाबा, गरीब माणसं, नाही तर मग विकत न्यावं लागते चालता चालता दुकान. संशयवनी घोर आणि पापची नाही ही विनाशाची वागूर. आपण निंदा करतो अशातला भाग नाही माय बर का. ऐका, अरे तुमच्यासारखा परमार्थ सोपा नाहीच, नेहमी सांगत असतो. फक्त पतीची सेवा. तुमच्यासाठी तुमचा पती निखळ भोगाचं साधन नसून मोक्षाचं साधन. पतीची या मता अनुसरुनी पतिवर्ता, तुकामणी पतिवर्ता तिची देवावरी सत्ता. 4-5 गोष्टी ऐका. डोक्यावर पदर, अतिथीचा आदर, लेकरा बाळाची कदर, पतीच्या सेवेत सादर. अशी जी स्त्री, धिस इज इंडिया इज माय मदर, तीच माझी भारत माता. परत ऐका, संसारामध्ये हसा, परमार्थामध्ये राडा, अंगणात टाका शेणाचा सडा, दिंडी आल्यावर सुंदर रांगोळी काढा, पोळा सोडून रोज पतीच्या पाया पडा, म्हणजे जीवनात होणार नाही राडा. जीवनात नसेल होद्याचा राडा तर रोज पतीच्या पाया पडा. एक बाई कीर्तन झाल्यावर भेटली म्हणे, महाराज तुम्ही म्हणता ते खरे, आम्ही त्याच्या पाया पडून आम्ही त्याच्या पाया पडून दिवसातून 3 टाइम त्याच्या पाया पडू, पण त्याचे पाय सापडत नसतील. तिकूनच घाली लोटांना पाहून बाजारावर जास्त बोलायचं, फाडून टाकीन, जीव मारीन, फाडून टाकीन. आणि याचीच पॅन्ट फाटलेली आमची इंदुरीकर महाराज म्हणून. आणि हे खरंच वातावरण लय अवघड. मी म्हटलं माय कसा असो पत्रात पडला, तू सेवा कर, तुला अधिकार प्राप्त होईल. भला भी है बुरा भी है, मेरा पती मेरा देवता है. मी तर म्हणतो व्यसन जर कमी झालं तर परमार्थाचं फळ मिळाले शिवरानं. परमार्थातली पहिली पायरी व्यसन मुक्त होणे. 31च्या दिवशी एक जवान महाराज कधी दारू पित नाही. 31 डिसेंबर 31 म्हणून साजरा करू लागला. दारू प्याला माझ्या समोर आला, मला म्हणला जय हरी. मी म्हणलं जय हरी. मला वास आला, मी म्हणलं दारू प्याला वाटते. म्हणे हो महाराज आपल्याला चढतच नाही. मला चढत नाही, दारू येते चढत असते, गुण टाकत नाही. काही सांगता तुम्ही राव. नाही नाही म्हणे, सध्या 2 क्वाटरी हाणल्या सध्या पठ्ठ्यान, पण तुम्हाला व्यवस्थितच बोलून दाखवणार म्हणे मी. ऐका, घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, गिलास इसळून मोरीत फेकून द्याला. हळूच कवाड उघडून पाहिलं, पलंगावर बायको झोपलेली. बायकोच्या या कानास त्या कानाला पत्ता नाही. व्यवस्थित बोललो का नाही? चढतच नाही आपल्या. मी म्हणलं काय सांगा 5 मिनिटं थांबलो. मी म्हणलं अहो दारू हे चढत असते, उगं काही सांगता. कसं बोलता राव, परत एकदा ऐका बाबा. घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, गिलास सोडून मोरीत फेकून द्यायला महाराज. हळूच कवाड उघडून पाहिलं, पलंगावर बायको झोपलेली. पण 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 बायकोच्या कानात त्या कानाला पत्ता नाही बरं का. पाहिलं का, व्यवस्थित बोललो का नाही? म्हणलं चढली तुला, याच्या अगोदर व्यवस्थित बोलला, आता तुला बोलताय नाही काय चढली, मग तर जास्त चढली. कसं बोलता राव, परत एकदा आहे का. अहो घरात गेलो, कपाट उघडलं तर कपाटात बायको बसलेली, गिलास सोडून मोरीत फेकून द्यायला गेलो तर मोरीत बायको झोपलेली. हळूच कवाड उघडून पाहिलं तर पलंगावर बाटली झोपली. बाटलीच्या कानात त्या कानावर पाहिलं, आपल्याला चढत नाही. चढली नाही का बायकोच जागी बाटली बोलता येईल. म्हणलं याड्या ही चढती उतरती. जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पीले सुबह उतर जाएगी. पीना है तो हरि नाम की पीले, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. पण हे लोक लय कलाकार असते. एक पियानोवर शाळेसमोरून चाललं, 2 मुली उभ्या होत्या. ते एकमेकीन कसं करतात, तुला असाच बेवडा नवरा भेटायला पाहिजे. ती म्हणते हो तुलाच, ती म्हणते तुलाच, ती म्हणते तुलाच. हे म्हणजे लवकर सांगा मग मला जायचंय. काय करते सांगतच नाही मला. लय अवघड. तसं त्या म्हातारीहून निघलं. ती म्हणे महाराज त्याचे पाय. म्हटलं कसा असो पदरात पडला, मालकाची सेवा करा बरं का. काही कमी जीवनात पडणार नाही. पती परमेश्वर आहे, तुमचा परमार्थ लय सोपा आहे. तुम्हाला अभंग नाही पाठ झाला तरी चालतो, संस्कृत नाही वाचवता आलं तरी चालल, कीर्तन नाही करता आलं तरी चालल, अभंग पाठ नसला तरी चालल, पण मालकाची सेवा. कोण कोण रोज पाया पडतं सकाळी हातवर करावं. मी तुमचं लेकरू आहे समजा, येरी आपल्यात काय
बाबा 2 12 35 45 128 295 लय होतो खूप आहेत. जाऊ द्या आता तरी पुढे हाची उपदेश इथून पुढे विठ्ठल भगवान श्रीकृष्ण खोड्या करू लागले, चोऱ्या करू लागले एका गवळणीच्या घरी. हा बा देवाला अहंकार जमत नाही बर का, देवाला अहंकार जमत. चोऱ्या करू लागले, गाराणे येऊ लागले. मग एक गवळण म्हणली त्या दुसऱ्या गवळणीला, अगं काय गाराणे घेऊन जाता ते यशोदीकड, ते तुमच्याच घरी येतो चोऱ्या करतो, त्याला म्हणा माया पट्टीच्या घरी येऊन दाखव, मग समजीन त्याला खासच. ती गवळण जरा अहंकारी होती, 7 फुटाची होती, चष्मा, चालताना चष्म्यातूनच पाहायचं. देव म्हणला मला असा अहंकार तर जमत नाही. तिळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. म्हणले हिचा घर नंबर टिपून घ्या रे. गेले न रात्री श्रीकृष्ण महाराज तसे एकटे गेले नाही, मुंगूस घेऊन गेले. ती बाई होती 7 फुटाची, तिचा मालक होता 3.5 फुटाचा. ती बाई इतकी उच गेला घरी. दोघं झोपलेले होते पलंगावर. याला मुंगूस सोडून दिलं मला. मुंगूस मुकाटे राहतं का, मुंगसानं बोच करलं. ती म्हणे अरे घुसून घुसून घुसून, अरे सुमुंग सुमुंग सुमुंग, अरे मुंगूस मुंगूस, लवकर मुंगूस येईच ना ते. मग म्हणले अरे मुंगूस ये मुंगूस ये मुंगूस ये ना. अगोदर त्यानं काय केलं तर दाढीची वेणीची गाठ मारून दिली, झटका बसला दाढीला, वेणीला झटका बसला महाराज. म्हणले अरे गाठ कोण मारली, हा झटका बसला दाढीला, वेणीला झटका बसला, तू मारली काय? मी नाही मारली. तू मारली काय? मी कशाला मारू? अरे मग मारली कोण? बरं जाऊ दे कोण मारलेली असं, पण सोडून टाकू. सोडायला लागली सुट्टी का? शस्त्रान तोडायला लागली, तुटल्या जाती का? दिवा होता पेटवलेला, दिवा लावला गाठीला, जळती का? कारण ती गाठच तशी आहे, हा सुटत नाही, तुटत नाही, जळत नाही. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावक. ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटणं आपल्याला राव. ब्राह्मणाच्या बापानं मारलेली गाठ होती ती त्याला सुट्टी का? या सांगतीत जाय त्या सांगतीत जाय, ते प्रयत्न करू लागले, गाठच सुटणं. 10 वाजले दिवसाचे, घराच्या बाहेर येणं, कवाड लावलेलं, लोक गोळा झाले. अरे म्हणले हे जोड पकावून बाहेर आलं नाही. अरे एंड्रेस गिंड्रेस घेतलं काय, फाशी गिशी घेतली काय आहे ना. कडी वाजू लागले, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, लवकर बाहेर या. लाज वाटायली बाहेर याची महाराज. दाढी येण्याची गाठ, ती बाई 7 फुटाची, याची दाढी अशी लटकली. उघडलं कस तरी कवाड, आले बाहेर. बाहेर आल्यावर ही चिल्लर पार्टी मुलं होते, येईन पाहिलं. पाहिल्याबरोबर हे लेकर कस कर, सोग आला रे. लेकराला काय सांगायचं का? हे लहान लहान मुलं लय खतरनाक असतील ना, लय कलाकार. एका घरी मी बैठकीत जाऊन बसलो, त्या माणसानं त्याचं लेकरू घेतलं 5 वर्षाचं जवळण, बैठकीत फिरू लागला. त्याच्या आजोबाचा फोटो होता. ते पोरग कस करतं, पप्पा हे कोण आहे? आणि बाबू ते आजोबा आहे. ते बोलत का नाही तर? ते आता बोलत नाही. ते कुठे गेले मग? ते लय लांब गेले बाबू. ते कधी येणार येत? ते आता कधी येणार नाही. तुम्ही कधी जाणार आहेत त्यांच्याकडे? मग म्हणजे या पोराला घरात फिरू, तिकडे जाऊ नका, सोपं आहे का? संस्कारला नाही तर ते विचित्र घ्या. अहो एका घरी त्या माणसानं दर्शन घेतलं आणि त्यानं त्याच्या पोराला लुटलं. म्हणे घे दर्शन, महाराज आले. ते पोरग म्हणे दगडा ना, आणि गाव धारा त्याला ते आनंद दगड फेकून एवढा दगड घेतला त्याने, हल्ला फेकून. मग उठला तो माणूस, आहे महाराज असतेत का? महाराज येत ना. म्हणलं अर्ध्या घंट्यापासून सांगायला तुम्हाला धरा म्हणून, आता म्हणता महाराज. एका घरी कोट काढून ठेवला, खुटीला अडकून ठेवला. त्या घरातलं पोरगा आलो, वाळू घेतली, 4 खिशे गज भरले. मी म्हणलं कालच आळून देऊन कोट आणला, 4 खिशे वाळून भरले. याला काही सांगा ना, संस्कार आहेत का नाही? म्हणे महाराज इतकं बिलिंदर काटतंय. म्हणे ते आपलं नाही, आमच्या बहिणीचं आहे. म्हणे म्हणलं मग तुमचं कुठे? आमचं म्हणे तपातेदारी, तुमच्या बुटात पाणी वाचायला लागेल. म्हणजे हे कोटाच्या खिशात वाळू भरतं, ते बुटात पाणी. अशी चिल्लर पार्टी ते ना, ती जोड पपावून हुर्योच केला. हुर्यो सोंग आलं, सोंग आलं. खाली माना घातल्या महाराज. काय सांगावं हा. एवढ्यात ते इकडं तिकडं फिरू लागले. ती गवळण होती समोर, आणि ते असं लटकलेलं होतं 3.5 फुटाचं. त्या गवळणीला आली शिंक. हे मागून पुन्हा वर गुडकं घेते, पूर्ण समोर, पुन्हा पाठीमागे.
हापकलं ते अरे म्हणे बाप्पा मारायची वेळ आहे, काय करावं मग. अशा फळ्या अनंत सांगण्यासारखे आपल्याकडे वेळ नाही. श्रीकृष्ण त्याचे लीला महाराज वर्णन करता येणार नाही. म्हणले आता चालायचं कुठं, काय करायचं म्हणले श्रीकृष्णाकडे चला, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि खरंच सध्याच्या काळामध्ये देवाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल राजवाड्यामध्ये गेले, यशोदेच्या मांडीवर श्रीकृष्ण भगवान बसलेले होते. नम्र झाले महाराज, नम्र झाले, हात जोडले. म्हणले देव म्हणला मग असंच नम्र व्हा, अहंकार जमत नाही. त्यानं नुसती दृष्टी टाकली त्या गाठीवर, गाठ सुटली महाराज. असे अनंत खोड्या करू लागल्या. खोड्या करत असताना महाराज यशोद मातेकडे घराणी येऊ लागले. सुरुवातीला यशोदा माता मान्य करणं, कारण कोणची आई मला सांगा आपल्या लेकराचे गुन्हे मान्य करते, आणि मान्य करत असेल तर ती सावतर आहे असं. आणि मी खरंच नेहमी सांगत असतो, माईची रस येणार नाही दादा. माय ज्याची माय संपली त्याच्या जीवनातलं प्रेम संपलं, ध्यानात ठेवा. माईसारखं प्रेम नाही या जगामध्ये. आपल्यावर, तुमच्या आमच्यावर खरं प्रेम करणाऱ्या दोन व्यक्ती आहेत, लक्ष देऊन ऐका. एक संत आणि दुसरी जन्म देणारी आई. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. म्हणून मायबाप जर असतील त्यांची इमानीत बारी सेवा करा. तरुणांनो, तुम्हाला पंढरपूरला जायचं काम नाही. पंढरपूरचा देव म्हणतो माझ्याकडे येऊन गर्दी करू नका, तुम्ही तुमच्या आईवडिलाची सेवा इमानीत बारी करा. मी पंढरपूर सोडून तुमच्या दारामध्ये येऊन उभा राहतो. एवढी ताकद आहे. मायबापाबद्दल मी भरपूर बोलत असतो, पण आता काल्याचा प्रसंग असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी कंट्रोल करायलो, चिंतन करण्याचा प्रयत्न करायलो. माझ्या माईची सेवा मी सध्या करतो. माझ्या घरी येऊन पहा, तवा कीर्तनात कंबर बांधून बोलतो, छाती ठोकून माईबद्दल बोलतो. असं नाही की इकडं सांगायचं तिकडं बैलाच्या कोठ्यात माय. माझी माय घरी, पत्राचं घर आहे, शेर ठोकले, तळणीवर राहतो. लोकांनी 2 प्लॉट दिलेत, मला सहकार्य करतात आजही लोक. याच्यावर सगळे सर्वांना माहिती, गरीब परिस्थिती पण काही कमी नाही, महाराष्ट्रभरामध्ये नाव आहे. माईची सेवा करतो. 2 भाऊ मोठाले माझ्यापेक्षा. माय माझ्यातच राहते आणि माय माझी माझ्यात असल्यामुळं मला आनंद वाटतो. कधी कीर्तनावरून घरी गेलो आणि माय दिसली की मला साक्षात भगवंताची मूर्ती दिसते आणि माझं पत्राचं शेड साक्षात मंदिर दिसतं. ममता की मंदिर की है तू सबसे प्यारी मूर्त, भगवान नजर आता है जब देखो तेरी सूरत. असं बरंच आहे. अंबरून वासरल चाटती जवा गाय, तवा माझा तिच्या मध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. सांगत होत्या होतो जवा ताना, दुष्काळामध्ये माईचा माझ्या आटला होता पाना. पिठा मंदी, अरे पिठा मंदी, पाणी टाकून मला बाजूत जाय, तवा मला दिसती माझी माय, हो दिसती. नुसतं मा म्हणा, मा रेज निर्माण होती शरीरामध्ये. एका गावात गेलो, एक लिटर माणूस बर का भाऊ म्हणले महाराज आपल्या घरी चहा प्यायला चला. म्हणलं मोठा माणूस आहे, चला काय हरकत नाही. गेल्याच्या नंतर जाता जाता त्याचा बंगला दिसला. बंगल्याच्या समोर एक मांडव दिसला बर का. मांडव तुराट्याचा कूड, पराठ्याचा कूड बर का. आणि त्या कुडामध्ये एक जगजग झालेली म्हातारी बसलेली होती. डोक्यावर पदर फाटलेला होता बर का, आणि शरीर जीर्ण झालेलं होतं. डोळ्यानं दिसत नव्हतं. उठलं की बसता येत नाही, बसलं की उठता येत नाही, अशी अवस्था. एक काठी जवळ होती, फाटकं पोतं बसायला होतं. ढवळा तांब्या होता, त्याच्यामध्ये पाणी होतं. बंगल्यात गेल्याच्या नंतर मी म्हणलं भाऊ ते बाहेर कुडामध्ये कोण आहे, मांडवामध्ये कोण आहे? म्हणे महाराज आपली आई. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. स्टाईलची फरशी, श्रीमंत माणूस. म्हणलं मग कुडामध्ये का भाऊ, घरात का नाही? महाराज म्हातारी टकटक करत राहते, हो कुरकुर करत राहते. आला का बाबू, तू जेवला का नाही? माय आज कुठं जायचं, लवकर घरी ये, सांभाळून वापर रस्त्यानं. अशी भनभन लावत राहते. भनभनी ही भनभन आहे का? म्हणून ते कुडात ठेवलं. आणि काय आहे महाराज, आमच्याकडे VIP लोक येतात. स्टाईलची फरशी आहे, म्हातारी कधी कधी स्टाईलच्या फरशीवरच थुकती आणि टकटक लावत राहते. VIP लोक येते, त्यामुळं मानवात कुडामध्ये आपलं बरं आहे. माझ्या डोळ्याला पाणी आलं. म्हणलं स्वामी तिन्ही जगाचा नाई विना भिकारी. सबसे बडी है मां, सबसे बडी है मां, मां से बढ़कर कोई नहीं,
म्हणलं मा बरे आहे का? म्हणे माय कोण आहे, कोण बोलतंय, मला आता दिसत नाही. म्हणलं मी महाराज आहे, रात्री तुमच्या गावामध्ये कीर्तन झालं माझं. असं बाबा मला तुमचं दर्शन घेऊ द्या बाबा. नको नको म्हणलं, मला तुमचं दर्शन घेऊ दे. म्हणलं तब्येत बरी आहे का? आता कशाची तब्येत बरी महाराज? बरी. आता अंतकाळ जवळ आलेला आहे, एक दिवस जायचंय. पण महाराज माझं एक काम करा ना, माझ्या त्या वाघाला सांगा ना मला बोल जाय म्हणा, मला बोलत पण नाही. असे काही काही अवलंबी आहेत आज बी माय बापाला बोलायची लाज वाटते. दाखवून देतो तुम्हाला. हा म्हणी घरातून निघतो, घराच्या बाहेर पडतो, माझ्या समोरून जातो, मला बोलत नाही. आणि घराकडे येताना संध्याकाळी बोलत नाही. मी गेलो म्हणलं भाऊ दादा एक काम करा बरं का, तुम्ही 24 घंट्यातून 23 घंटे 58 मिनिट तुमच्या प्रपंचासाठी लेकरा बाळासाठी द्या, काहीच हरकत नाही. फक्त उरलेले 2 मिनिट तुम्ही बाहेरून आल्याबरोबर तुमच्या घरात न जाता तुमच्या माईकडे कल जा आणि माईला म्हणत जा मा बरी आहे का तू? एवढे 2 मिनिटं. मा तू जेवली का? तब्येत बरी आहे का? विषय संपला. एवढे 2 मिनिटं जर तुम्हाला देता येत नसतील जीवनामध्ये तर तुमचा पृथ्वी तळावर जन्माला येऊन काय फायदा नाही. तुम्हाला बंदुकीच्या गोळीने उडवलं पाहिजे. मायेचा कळवा माई बापाबद्दल, गायीबद्दल, धर्माबद्दल, देशाबद्दल बरंच बोलत असतो. माईबद्दल बोलू लागलो. यशोदा माता माय घराने येऊ लागली तरी पण मान्य करत नव्हती. पण नंतर यशोदा मातेला सुद्धा परिस्थिती आली. म्हणली कृष्णा खरंच आहे, लोक सांगतात ते खरंय, तू चोऱ्या करून राहिला, गोकुळ त्रस्त झालंय, आता तुला गावात ठेवायचं नाही, आता तुला कुठं पाठवायचं? उद्या जाईन सवे घेऊन गोधन किंवा गाई गोपाळ संगडे वना, गाई गोपाळ संगडे वना, वना वना गाई गोपाळ संगडे वना, गाई गोपाळ संगडे वना, गाई गोपाळ संगडे वना. मी आता संगण येणारच. काय आनंद आहे मला. तेव्हा सगळी भजनी मंडळी वाजवणारे सिस्टम या 3 गोष्टी लागतात. आम्हाला खायला तुम्ही बेसन भाकर द्या, विचारा टाळ करायला. म्हणजे जर कमी जास्त असलं की मूडच जातो, सुचत नाही. काय अवघड याच्यावर आहे सगळा. वास्तविक जगद्गुरु तुकोबाराच्या काळामध्ये अशी काही सुविधा नव्हती. पण तरी त्यांचं भजन दगडाचे टाळ देहाचा मृदंग तुकाराम सोडून सारे काम सगळ्या गोष्टी. अहो या कधी काही नियोजन असं प्रत्येकाला करता येत नाही. एका ठिकाणी माझ्या समोर सुतुळीन माईक बांधला. आता सुतुळीन बांधलेला माईक एका जागेवर राहतो, तेव्हा असा वाऱ्यानं फिरत. मग तो जसं जसं फिरल तसं मी त्याच्या हिशोबाने त्या माईकाच्या बाजूला झालो. सर्रात जुगलबंदी वाजवणारा तर काही म्हणू द्या आम्हाला, त्याचं एकच जिंकता जिंकी नाही, याच्यापेक्षा दुसरं काही वाजवायचं नाही. टाळकरी असे का, एका ठिकाणी शिवरात्रीचा भंग घेतला मी. शिव भोळा चक्रवर्ती 2 आगडबमच्या तकडबम भजनी आणि चाल म्हणायला, कडक टोप्या प्रेस केलेली. म्हणलं बापरे आता ठाईची चाल ऐकायची मजा येतं, आनंद आहे. आता केली सुरुवात. एकाला खरडून ऐकू येत नाही, एकाचे खरडून दात गेलेली. याने केली सुरुवात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. यान म्हणलं हिशोबा हिशोबा. मग यानं अंतरा म्हणला त्याची बाय माझी चित्ती
त्याची बाय माझी चित्ती, त्याची बाय माझी चित्ती. जुने लोक लय वाढून स्वर ताणून धरत होते नारळाची शिरा सोलवानी सुजूस. याला काहीच नाही कळालं. मग हे म्हणे त्याची माय माझी चुलती, त्याची माय माझी. म्हणलं इथं आवडली, इथं काही उपयोग नाही. स्टेज उडी हल्ली तिकडच पळून गेली. इथं डोंगर तळ्यामध्ये खरोखरच महाराज आनंद इथं मिळे. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. फक्त हा कार्यक्रम दादा हो राजकारणामुळे किंवा जातीवादामुळे बंद पडू देऊ नका. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काळाची गरज आहे, सप्ताहाची गरज आहे. तुम्ही करता अंतकरणातून एकत्रित येऊन बरं का. म्हणून किती आनंद आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी जातीवाद लय ऐकायला मिळतं, तिथं समाधान नाही, आनंद मिळत नाही. इथं खरा आनंद मिळून राहिला. बऱ्याच वर्षानं आलो पण धन्य झाल्यासारखं वाटायला. विठ्ठल श्रीकृष्ण भगवान गोपाळांना घेऊन गाई वासरं घेऊन बर का वनामध्ये गेले. गाई चारू लागले, खेळ खेळू लागले आणि खेळ खेळले महाराज. खेळ खेळता खेळता दमल्याच्या नंतर म्हणले कृष्ण आता बस झाला, आम्हाला भुका लागल्या. कौरव खेळायचंय. काय खेळायचे सुख म्हणले तुम्हाला भुका लागल्या, ठीक आहे. आपल्याला काय एका मिनिटामध्ये आपल्या शिदुऱ्या आणा तुमच्या जवळच्या. सगळ्यांनी शिदुऱ्या आणल्या. यमुनेच्या काठावर गेले महाराज. त्या ठिकाणी सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या भगवान श्रीकृष्णानं. म्हणले आता मी तुम्हाला प्रसाद देणार. प्रसाद देतो पंढरीनाथ. पण प्रसाद घेण्यासाठी अधिकारी लागतो बर का. काही म्हणतील महाराज नुसता विनोदच करतात, आपल्याला सगळंच काही जमत असतं. विनोद सांगतो, कोणी भारी अधिकारी आणि त्याशी हरी प्रसाद सगळ्याला मिळत नाही, अधिकाऱ्याला मिळतो. अधिकारी म्हणजे दंडाधिकारी, तहसीलदार, मंत्री, आमदार, खासदार. ते अधिकारी नाही, पंढरीचे वारकरी. आणि ते अधिकारी मोक्षाचे. अधिकारासाठी 4 लक्षणं लागतात जवळ. 4 लक्षणं ऐका. शम दमादी षट संपत्ती. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान. नंबर 2 आत्मनात्म विवेक लक्षण. आत्मा काय अनात्मा काय याच्यावर सतत विचार करणारी बुद्धी. नंबर 3 वैराग्य लागतंय. या लोकातले आणि परलोकातले भोग भोगण्याची इच्छा राहील. नंबर 4 मुमुक्षुता लागते. मुमुक्षुता म्हणजे संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अधिकारी असल्यामुळे बरं का त्यांना भगवंत प्रसाद देतो त्या ठिकाणी यमुनेच्या काठेवर. किती भाग्यवान असतील. म्हणून सुंदर गोपाळांना पंक्ती कशा धरायला लावल्या श्रीकृष्णानं. माझ्याकडे लक्ष द्या. आपण अशा पंक्ती धरणार येतात. काहीची तोंड इकडं, काहीची तोंड इकडं, काहीची इकडं, काहीची इकडं. भगवान श्रीकृष्णानं गोपाळ गोलाकार बसावा लावले. गोलाकार असे गोलाकार. आणि मध्यभागी श्रीकृष्ण भगवान उभे राहिले. गोलाकार का बसवायला लावले? सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त देवाकडे असलं पाहिजे. संत म्हणतात तुम्ही संसारात राहा, शरीरानं कुठेही राहा, पण तुमचं हे जे मन आहे, तुमचं जे चित्त आहे, तुमचं जे लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. तुमचं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणून भाऊ, जवान भाऊ, खरं सांगू का, लक्ष्मीचा अर्थ सांगू का? ज्याचं लक्ष मी ती लक्ष्मी, बाकीचा पैसा. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्ष माझ्याकडे आहे नाही का. भगवंत काय म्हणतो? ज्याचं लक्ष मी ती लक्ष्मी. लक्ष्मी मग भगवान परमात्मा कुठं असतो? नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. म्हणून चला जास्त चिंतन करायचं नाही. सर्वांचं लक्ष देवाकडे होतं. मध्यभागी उभे राहिले, कमरेला वेणू खोसला. सुंदर भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे. सुकाचार्यांनी एक श्लोक टाकलेला आहे. तो श्लोक म्हणतो, कुंडलीवरती गजर करू, नंतर काल्याचा प्रसाद सर्वांना देण्यात येईल. बिभ्रदवेनुम जठरपटयोः शुंगवेत्रेच कक्षे वामे पार्णो मसृण कवलम तत्फलान्यम गुलिषु तिष्ठन्मध्ये सोपरी श्रुत हासयन नर्मभिस्वय स्वर्गे लोके मिसती बुभुजे यज्ञ भूक बाले केली वंशीनाद नटी तिला कटी तटी खोवुनी पोटी पटी कक्षे वामपुटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी जेवी निर्तटी तरु तळवटी श्रीश्याम देही उटी दाटी व्योम घटी सुरा सुक लुटी घेती जटी दुर्जटी विठोबा रखुमाई
शेअर करा. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की पंढरीनाथ भगवान की समसंतन की ज्ञानेश्वर महाराज.